नमस्कार, मी जगदीश देशमुख. जेएम विशेषमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. देवेंद्र फडणवीसांना केंद्रात पाठवण्याची संजय राऊतांना इतकी घाई का झाली आहे? काय आहेत त्यामागची राजकीय गणितं पाहूयात. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस केंद्रात जाणार का अशा चर्चा वारंवार सुरू असतात. सध्या त्याला सातत्यानं हवा देत आहेत ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत. त्यावर खुद्द फडणवीसांनी स्पष्टीकरण देत आपण महाराष्ट्रातच आहोत असं उत्तर दिलंय. पण त्यानंतरही शांत राहतील ते राऊत कसले? फडणवीसांनी दिल्लीला कधी जायचं हे त्यांच्या हातात नाहीये, तो मोदी आणि शहांचा निर्णय आहे असं राऊत हे म्हणालेले आहेत. मुळात फडणवीसांना दिल्लीत पाठवण्याची राऊतांना एवढी घाई का झाली आहे असा प्रश्न अनेकांना पडलाय. त्यामागे आहे शिवसेना ठाकरे गटाची हतबलता आणि सतत चर्चेत राहण्याची राऊतांची इच्छा. हतबलता कसली तर राज्यात फडणवीसांशी जुळवून घेण्याची ही हतबलता आहे. केवळ 20 आमदार उरल्यानं ठाकरे गटाचे पर्याय हे मर्यादित राहिलेत. न मविया सत्ता स्थापन करू शकते, ना महायुतीतल्या घटक पक्षांना सोबत घेऊन कुठला राजकीय चमत्कार करू शकते. त्यामुळे शिंदेची शिवसेना आणि भाजप विभक्त झाले तर भाजपला आपली गरज लागू शकते असा विचार ठाकरे आणि राऊतांनी केला असावा. फडणवीस पंतप्रधान होणार असतील तर मराठी माणूस हा या नात्यानं आमचा देवेंद्र फडणवीस यांना पाठिंबा असेल असं उद्धव ठाकरे काही दिवसांपूर्वी म्हणालेत. विधानसभा निवडणुकीमध्ये प्रचारादरम्यान एकतर तू राहशील नाहीतर मी राहीन असं फडणवीसांना म्हणणारे ठाकरे फडणवीसांनी पंतप्रधान बनावं असं आज म्हणतायत. त्यामुळे राऊतांची विधानं या पार्श्वभूमीवर बघायला हवी आहेत असं राजकीय जाणकारही सांगतायत. तर गेल्या 3 दिवसात संजय राऊत नेमकं काय काय म्हणाले ते पाहूयात. नाही ना कुठे राहणं, डेप्युटी सीएम पद स्वीकारणं हे त्यांच्या हातात नव्हतं ना. जेव्हा कमिशनरचा हवालदार केला ना कमिशनरचा, तेव्हा मोदी आणि शहांनीच त्यांना आदेश दिले हवालदार व्हा म्हणून किंवा जमादार व्हा म्हणून. त्याच्यामुळे त्यांच्या हातातच नाही आहे ते. भारतीय जनता पक्षात स्वाभिमान किंवा मेरिट आहे कुठे? पण या देशाचा शिक्षण मंत्री जर मेरिटवर करायचा असेल तर मोदींच्या मनामध्ये या क्षणी देवेंद्र फडणवीस यांचंच नाव चालू आहे. आम्ही मनकवडे आहोत असं समजा. मुझे लगता है टेम्पररी है. एजुकेशन मिनिस्टर की सर्च और रिसर्च सरकार में चल रही है और बेस्ट एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस हो सकते हैं. ये उसके ऊपर मोदी जी ने मन बना लिया है, ये हमारी जानकारी है. वन ऑफ द बेस्ट एजुकेशन मिनिस्टर जो आरएसएस के विचारधारा के हैं, जो पढ़े लिखे हैं, इसे एक राज्य संभालने का अनुभव है. लेकिन दिक्कत ये है देवेंद्र जी की कि उनके बाद मुख्यमंत्री कौन बनेगा उस प्रेशर में वो है. लेकिन मोदी जी ने मन बना लिया है कि इस देश का एक अच्छा शिक्षा मंत्री, एजुकेशन मिनिस्टर देवेंद्र फडणवीस ही बन सकते. ये लगभग दिल्ली की अंदर की बात है. तर संजय राऊत यांच्या या वारंवार प्रतिक्रिया समोर येत आहेत. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काय भाष्य केलेलं आहे, काय स्पष्टीकरण केलेलं आहे ते पाहूयात. भाऊ, हे सांगा, दिल्लीवरून तुम्ही काल आले, खूप बातम्या आल्या, चर्चा खूप आहे, वाढदिवस झाला आणि मी आज नागपुरात आहे, संध्याकाळी मुंबईत जाणार आहे. मी मुंबईतच आहे, मी महाराष्ट्रातच आहे. तर देवेंद्र फडणवीस तुर्तास तरी केंद्र सरकारमध्ये का जाणार नाहीत यामागची काही कारणं आहेत ती पाहूयात. पहिलं कारण आहे देवेंद्र फडणवीस देशातील सर्वात हाय प्रोफाईल आणि चर्चेतील मुख्यमंत्र्यांपैकी एक आहेत. राष्ट्रीय राजकारणामध्ये महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं राजकीय वजन हे अधिक असतं. इतर राज्यांच्या मुख्यमंत्र्यांपेक्षा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचं वजन जास्त असतं. फडणवीसांना केंद्रात घ्यायचं झालंच तर त्यांना महत्त्वाचं खातं द्यावं लागेल. अर्थ, गृह, संरक्षण आणि परराष्ट्र ही सर्वाधिक महत्त्वाची खाती आहेत. यातलं एखादं खातं द्यावं लागेल. फडणवीस शिक्षण मंत्री बनतील हा राऊतांचा दावा यामुळेही तथ्यहीन वाटतोय. शिक्षण खातं का नाही तर शिक्षण खातं सध्या चर्चेमध्ये असलं तरी एरवी ते फारसं वजनदार खातं समजलं जात नाही. कारण शिक्षणाबद्दलचे बहुतांश निर्णय हे राज्य सरकार घेतात.
मग जागा कोण घेणार महाराष्ट्रामध्ये? कारण भाजपासाठी महाराष्ट्र हे अतिमहत्त्वाचं राज्य आहे. त्याची धुरा अकार्यक्षम व्यक्तीकडे देऊन जमणार नाही. फडणवीसांचा वकूब अभ्यास आणि क्षमता असलेला दुसरा नेता सध्या तरी महाराष्ट्र भाजपाकडे नाही आहे. फडणवीसांची इच्छा काय? तर 2.5 दिवसांचा कार्यकाळ वगळला तर फडणवीसांची ही दुसरी मोठी टर्म आहे मुख्यमंत्री पदाची. सलग 5 वर्षाचा कार्यकाळ पूर्ण केल्याशिवाय दिल्लीत जायचा विचारही त्यांना करायचा नाहीये, अशी माहितीही समोर येते आहे. 2034 पर्यंत फडणवीस राज्यातच राहतील असं भाजपाचे नेते उघडपणे सांगतायत. तर राजकीय विश्लेषक उमेश घोंगडे यांनी कसं विश्लेषण केलंय ते पाहूयात. केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा झाला आणि महाराष्ट्रात एक नवी चर्चा पुन्हा सुरू झाली नव्यानं. देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत केंद्रात मंत्री म्हणून जाणार आणि त्यांची इथली मुख्यमंत्री पदाची जागा रिकामी होणार. खरं तर त्यांच्या जागेवरती पक्षातल्या आणि सहकारी पक्षातल्या अनेकांचा डोळा आहे आणि त्याच्यावरती तुमच्या मनाप्रमाणे तुमच्या जे मनात आहे ते होणार नाही असा वेगळ्या पद्धतीनं खुलासा खरं तर मुख्यमंत्र्यांनी दिला होता. त्यानंतर सुद्धा आज सकाळी पुन्हा संजय राऊत असं म्हणतायत की देवेंद्र फडणवीस हे दिल्लीत जाणारच आहेत. मला असं वाटतं की संजय राऊत हे खासदार आहेत, मोठे पत्रकार आहेत. ते बोलतायत राजकीय दृष्टिकोनातून, त्यांची राजकीय जी काय भूमिका आहे त्यातून ते तसं बोलणं ही त्यांची अपरिहार्यता आहे, ती गरज आहे. पण एकूण महाराष्ट्रातलं चित्र बघितलं, केंद्रातलं चित्र पाहिलं तर देवेंद्र फडणवीस हे पुढची 3-3.5 वर्ष जितकं काही पुढच्या विधानसभा निवडणुकीची मुदत आहे म्हणजे ऑक्टोबर-नोव्हेंबर 2029 पर्यंत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री राहतील. त्यामुळं या पद्धतीच्या चर्चा संजय राऊत करत असतील किंवा अन्य कोणी करत असतील तर ती केवळ त्यांच्या मनातली इच्छा आहे. महाराष्ट्रातली एकूण परिस्थिती बघितली, देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री म्हणून ज्या काही योजना आहेत, पुण्यातल्या काय डेव्हलपमेंटच्या विकासाच्या इन्फ्रास्ट्रक्चरच्या गोष्टी आहेत, मुंबईतल्या आहेत, अगदी पंढरपूरचं कॉरिडॉर आहे, अशा अनेक गोष्टी आहेत. त्यामुळं कोणी काही म्हटलं राजकारणाच्या सोयीसाठी तरी मला नाही वाटत की देवेंद्र फडणवीस हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून पुढची 2029 पर्यंत तरी ते निश्चितपणे असतील. कारण या सगळ्या गोष्टी जर मार्गी लावायच्या असतील तर फडणवीसांचं इथं असणं आवश्यक आहे. आणि मला वाटतं केंद्रातल्या भाजपच्या नेत्यांना त्यांचा जो काही दृष्टिकोन असेल तो याच पद्धतीचा असेल. त्यामुळे संजय राऊत काय म्हणतात किंवा अन्य कोणाला काय वाटतं याच्यापेक्षा वस्तुस्थिती काय आहे हे महत्त्वाचं, हे खरं तर आपण समजून घेतलं पाहिजे.